जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायुद्भवनाम समास 6वा दुच्छित निरूपण नाम श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किती दिवसी हे मज निरोपावे। श्री समर्थांनी दशक 8 ज्याचं नाव आहे ज्ञानदशक मायुद्भवनाम आणि समास 6 मध्ये दुच्छित निरूपण केलेलं आहे। त्याचं श्रवण आज आपल्याला करायचं आहे। श्री समर्थांनी या समासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत। या समासामध्ये समर्थ म्हणताय शिष्याचा प्रश्न आणि समर्थांनी त्याच्यावर दिलेले उत्तर, त्यातून आम्हाला आमचा परमार्थ कसा साधता येईल यासाठी आम्हाला श्रवण करायचं आहे। आणि श्रवणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर श्रवणाचे मुख्य उद्दिष्ट ते आहे की आमच्यामध्ये बदल होणे। श्रवण करणे म्हणजे चित्रपट पाहतो किंवा एखादी सिरियल ऐकतो, एखाद्या चित्रपटातलं गाणं ऐकतो, त्याचप्रमाणे दासबोधाचं श्रवण किंवा वाचनाचं किंवा दासबोधाचं श्रवण किंवा एखाद्या वचनांचं किंवा ग्रंथांचं श्रवण करणे नव्हे। म्हणजे टीव्हीच्या सिरियल बघणे, चित्रपट बघणे, ते श्रवण करणं, ते ऐकणं आणि समर्थांचं श्रवण करणं म्हणजे एखादा ग्रंथ वाचणं, एखादी वचनं वाचणं, त्यांचं श्रवण हे सेम नाही आहे, हे सारखं नाही आहे। या श्रवणामागे आमच्या चित्तवृत्तीमध्ये बदल व्हावा। परमार्थिक श्रवण, आध्यात्मिक श्रवण जे आहे, जे आम्हाला वचनातून मिळतं, ग्रंथातून मिळतं, दासबोधाच्या श्रवणांमधून मिळतं, हे जे ज्ञान आहे, या श्रवणामागे आमच्या चित्तवृत्तीमध्ये बदल व्हावा। आम्ही दिवसेंदिवस प्रगती करावी, दिवसेंदिवस आम्ही भगवंताकडे जावं आणि इहलोकामध्ये असलेले जे दुःख आहे ते दुःख हे सोडून आम्ही आमच्या भगवंताच्या आनंदामध्ये तल्लीन व्हावं, यासाठी हा परमार्थ आहे। कारण संसारामध्ये जितके आपण गुंतवू तितकं दुःख वाढत जाईल। म्हणून या मायेचा त्याग करून आम्हाला भगवंतासाठी, आम्ही भगवंताच्या कारणासाठी आम्हाला जगायचं आहे, हे कधीही माणसाने विसरू नये। म्हणून श्री समर्थांनी या समासामध्ये आपल्या आवडत्या शिष्याची केलेली समस्या, म्हणजे आवडत्या शिष्याची असलेली समस्या, आवडत्या शिष्याचा असलेला प्रश्न, तो त्याने अत्यंत सोप्या शब्दामध्ये उत्तर देऊन इथे सांगितलेलं आहे। समर्थ म्हणतात, श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किती दिवसी हे मज निरूपावे। हे बहुतांश हा प्रश्न सर्वांचा असतो। कारण आपल्याला घाई, आपण आज जर एखादं काम केलं तर लगेच त्याचं रोकडं, लगेच त्याचा जो काही मोबदला आहे तो आपल्याला लगेच पाहिजे असतो। म्हणून तिथे प्रश्न पण कसा आहे, श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किती दिवसी हे मज निरोपावे। म्हणजे सामान्यतः कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त करत असताना शिष्याचा हा प्रश्न असतोच की मला किती दिवसात ते प्राप्त होईल। आता संगीताचा अभ्यास करत असताना संगीताचे विद्यार्थी गुरूंकडे जातात आणि त्यांना विचारतात की गुरुजी आम्हाला गाणं किती दिवसात येईल? ते समर्थांनी इथे सांगितले। मग ज्या विद्यार्थ्यांची जशी जशी योग्यता असते तसं तसं त्यांच्यामध्ये प्रगती होत जाते आणि शेवटी त्यांना ती कला प्राप्त होते। परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आम्हाला जी मुक्ती हवी आहे त्या मुक्तीचं उत्तर देताना समर्थांनी अतिशय सुंदर असं उत्तर दिलेलं आहे। शिष्याचा प्रश्न काय होता, तर सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किती दिवसी। म्हणजे समर्थ म्हणतात किती दिवसामध्ये मला मोक्ष प्राप्त होईल, असा शिष्याचा प्रश्न आहे। अर्थात तो तुमचा आमचा सगळ्यांचाच आहे। समर्थांना प्रश्न विचारावा की भगवंता मला या जन्मातून केव्हा मुक्ती मिळेल? समर्थ म्हणतात मी त्याचं उत्तर देतो आहे, ऐक। धरिता साधूची संगती किती दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा। म्हणजे सत्संगाचा महिमा हा खरोखर या पृथ्वीवर आलेल्या सगळ्या साधू संतांनी सांगितलेला आहे की या जगामध्ये कोणाच्याही संगतीला राहिलं तर अंतिम मात्र त्यातून दुःखाची उत्पत्ती होते। पण साधू आणि संतांच्या सहवासानंतर आम्ही दुःख मुक्त होतो। आमच्या मनाला या मायेमुळे जे वेष्टित केलेलं आहे, जे बंधनात घातलेलं आहे, ते मायेचं बंधन तुटते आणि तेथील साधूंच्या संगतीमुळे आणि या सत्संगतीमुळे आम्हाला आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होते असं म्हणता येणार नाही। कारण
सुख आणि दुःख या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. आनंद मिळतो पण सुख मिळत नाही. आनंद आणि सुख या वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा. सुखातून दुःखाची उत्पत्ती आहे आणि दुःखाच्या अंती पुन्हा सुख अभिप्रेत आहे. म्हणून सुख दुःखाच्याही पलीकडे जाणे याचा अर्थ आनंद प्राप्त करणे. साधूंच्या संगतीला अत्यंत आनंद प्राप्त होतो. म्हणजे हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. संसारामध्ये जे गुंतलेले लोक आहेत, त्याच्या संसारामध्ये राहिलेल्या लोकांमध्येच आपण राहिलो तर त्या लोकांपासून आम्हाला दुःख प्राप्त होईल. कारण सगळ्या गोष्टी तुमच्या मनापासून ते करतील असं सांगता येत नाही. म्हणून त्यांच्या मोहात न पडता आम्ही संतांची संगती धरावी असं समर्थ सांगतात आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, मुक्ती लाभे तत्क्षणी. उत्तर समर्थाने एका शब्दात दिलेला आहे. अनेकदा असे होते की प्रत्येक गुरुकडे गेल्यानंतर प्रत्येक गुरु त्यांचा कालावधी कमी जास्त करतो, म्हणजे कमी जास्त असतो. या जन्मात तुम्हाला मुक्ती मिळेल, किंवा कोणी म्हणेल 2-3 जन्मात मिळेल, कोणी म्हणेल 2 तप लागतील केल्यावर, कोणी म्हणेल 3 तप करावी लागतील, म्हणजे 12 वर्षाचं 1 तप. समर्थ म्हणतात तसं नाही. कोणाला मुक्ती हवी आहे ना, तर ती मुक्ती कधी मिळेल तर त्याला एकच उत्तर आहे, एकच पर्याय आहे, तो म्हणजे सत्संगामध्येच आपल्याला फक्त मुक्ती मिळू शकते. बाकी आपल्याला मुक्ती कुठेही मिळणार नाही. एवढी सहजासहजी मुक्ती मिळणे शक्य नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात आहे, आम्हाला मुक्ती कधी हवी आहे, मुक्ती कधी मिळेल तर फक्त सत्संगामध्ये आपल्याला मुक्ती मिळेल. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे, मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दुच्छितपणे हानी होत असे. आम्हाला मुक्ती कधी पाहिजे हे आमच्या मनावर अवलंबून आहे. ते कोणावर अवलंबूनच नाही आहे. ते गुरूंवर अवलंबून नाही, ते साधूंवर अवलंबून नाही, ते संतांवरही अवलंबून नाही. तुम्ही त्यांच्याजवळ गेले की तुम्हाला कधी मुक्ती हवी आहे. माणसाला बंधनच आवडतात आणि माणूस जन्म झाल्यापासून तो त्या बंधनातच तो रमतो आणि ती बंधनच त्याला गोड वाटू लागतात. ते दुःख आहे आणि ते माणसाला हवेसे वाटते. त्या दुःखातून थोडंसं कुठेतरी सुख त्याला प्राप्त होत असेल तर त्याला ते सुख हवे असते. तो डोंगरा एवढा दुःख सोसायला तयार होतो, पण जेव्हा एवढं सुख त्याला हवे असते. आपल्या शरीराला जर एखादी जखम झाली असेल, फोड झाला असेल, तर त्या फोडाचं दुःख असेल, पण तुम्ही अनुभव घ्या, त्या फोडाच्या अगदी जवळ हळुवारपणे बोट फिरवा. तो फोड जो आलेला आहे त्याच्या बाजूला हळुवारपणे आपण बोट फिरवायचं. काय होतं, त्याच्या आजूबाजूला आपल्याला जो आनंद मिळतो त्या आनंदाप्रमाणे संसारातील सुख आहे. मुळात ते दुःखदायक आहे, परंतु त्यातून मिळणारं थोडंसं सुख जे आहे ते सुख सुद्धा माणसाला ते सोडू शकत नाही. माणूस तो सोडू शकत नाही, त्याला ते हवे असते. म्हणून म्हटले की मनुष्य हा संसारामध्ये गुंतला आहे, इतका गुंतला आहे की त्याला ते बंधनच गोड वाटू लागते. म्हणून समर्थ म्हणतात, तुला मुक्त व्हायचं आहे तर ती मुक्ती तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू म्हणशील तर या क्षणीच तू मुक्त होतो. कोणी आम्हाला बंधनात घातलं, खरं सांगा कोणी घातलं? या जगामध्ये कोणाला कोणीही कोणतंही बंधन घातलेलं नाही. आम्ही बंधनात पडतो आहे, कोणी आम्हाला बंधन घातलं नाही. संसारात आम्ही पडलेलो आहे, संसार आमच्यात पडलेला नाही आहे. आम्ही जर गेलो आहे तर आम्हाला निघताही येईल, पण कसं आहे ते प्रवेश करता येतो, ते बाहेर पडता येत नाही. म्हणून या संसारामध्ये त्या चक्रव्यूहाप्रमाणे आहे. संसार हा काय आहे, चक्रव्यूहाप्रमाणे आहे. तो चक्रव्यूहात पडलेला मनुष्य त्या चक्रव्यूहात अडकतो, पण चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नाही. म्हणून संसारात राहून सुद्धा मुक्त राहता आलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय, मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी. विश्वास ठेवावा लागेल. कशावर? निरूपणावर. मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी. विश्वास महत्वाचा आहे. कशावर? निरूपणावर. निरूपण या शब्दाचा अर्थ इथे संतांनी साधूंनी सांगितलेल्या वचनांचं आम्हाला पालन करावं लागेल, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल आणि मग विश्वासाअंती आम्हाला खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त होईल. मुक्ती याच्या विरुद्ध शब्द आहे बंधन. मुक्त होणे आणि बंधनात पडणे. आम्ही संसारात बांधलो गेलो आहे म्हणून त्याला बद्ध असे म्हणतात. आम्ही संसारातून बाहेर पडलो असेल तर त्याला सिद्ध असे म्हणतात.
म्हणून आम्हाला सिद्धता प्राप्त करायची असेल, मुक्ती प्राप्त करायची असेल तर समर्थ म्हणतात त्या क्षणी प्राप्त होऊ शकते. काय? मुक्ती. ज्या क्षणी तुमच्या मनात असेल. हे मनच माणसाला बंधनात घालते आणि मनच माणसाला मुक्त करते. ते मन त्या माणसाला बंधनात घालते आणि मनच त्या माणसाला त्या बंधनातून मुक्त करते. तो कोणावरही अवलंबून नाही, ते माझ्या मनावर अवलंबून आहे. जसा एखादा व्यसनी व्यक्ती असेल, त्याला एखादं दारूचं व्यसन लागलं असेल किंवा अजून कोणतं व्यसन लागलं असेल, तर त्याला व्यसन कोणी लावलं? व्यसन कोण दुसरं लावत नाही. व्यसन लावणारा कोण आहे? आपणच आहे. आपणच आपल्याला व्यसन लावतो. कोणीही दुसरा मनुष्य आपल्याला व्यसन लावू शकत नाही. मग व्यसन कोणी लावलं हो? त्याला कोणी लावलेलं नाही आहे, त्याने लावून घेतलेलं आहे. मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे हा निश्चय कोणी करायचा? जगाने करायचा की त्याने करायचा? जग किती म्हटलं मला त्याच्यात पडायचं नाही, पण ते आपल्याला निश्चय करणं भाग आहे. मला सोडायचं की धरायचं हे माझ्यावर आहे. तो त्याने त्याचा निश्चय करावा. त्याच्या मनात असेल तर तो त्या व्यसनातून त्या क्षणी मुक्त होऊ शकतो. आणि मुक्त व्हायचं नसेल असं त्याने ठरवलं असेल तर तो मुक्त होणार पण नाही. म्हणून या जगामध्ये कोणी कोणाला सुधरवू शकत नाही, कोणी कोणाला बिघडवू शकत नाही. तुझ्या मनावर अवलंबून आहे. जे करायचं आहे ते मी माझ्या हिताचं काम करायचं आहे. समर्थांनी त्याला धन्य म्हटलेलं आहे की जो माणूस स्वतःच्या हिताचा विचार करतो. म्हणून म्हटलंय आपुल्या हिता असे जो जग जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपुल्या हिता असे जो जागता, आपुल्या हिता असे जो काय जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपुल्या हितासाठी त्याने जगलं पाहिजे. हे त्या शब्दाचा अर्थ या ठिकाणी तुमची योग्यता जी असेल त्यानुसार तुमचं ते हित ठरत असते. आपुल्या हिता याचा अर्थ तुमचं हित कशात आहे तो विचार करा. आमचं खरं नुकसान कशात आहे तर दुःखितपणामध्ये आहे. दुर्लक्ष करणे, न ऐकणे यामध्ये माणसाचं नुकसान आहे. म्हणून दुर्लक्ष करू नका. समर्थांनी तेच सांगितलं आहे. मुक्ती लाभे तक्षणी विश्वासता निरूपणी दुःखितपणे हानी होत असे. दुःखित हा शब्द फार सुंदर निर्माण झाला आहे. दोहो अधिक चित्त. चित्त म्हणजे मन. ज्याचं मन दूर गेलेलं आहे कशापासून हो? भगवंतापासून. भगवंतापासून त्याला दुःखित असं म्हटलेलं आहे. मी भगवंताच्या जवळ असेल तर तो सुचित असेल आणि आम्ही भगवंतापासून दूर जात असेल तर आमचं मन कसं आहे? दुःखित झालेलं आहे असं म्हणायचं. आणि काही क्षणापुरतं आम्ही भगवंताच्या जवळ असतो, बाकी सगळा वेळ आम्ही भगवंतापासून दूर असतो. म्हणून कायमस्वरूपी भगवंताजवळ राहणे. म्हणून म्हटलंय प्रपंच उपाधी न सोडता आपल्याला सार्थक स्वतःचे करता येऊ शकते. हे सगळ्या संतांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. संत एकनाथ महाराजांचा संसार अतिशय संपन्न होता हो. त्यांनी प्रपंच उत्तम केला होता. त्यांच्या प्रपंचातही सगळी सुख त्यांना प्राप्त होती, पण त्यांचं मन मात्र त्या भगवंताला जोडलेलं होतं. आमच्या संसारामध्ये जर दुःख उत्पन्न होत असेल तरी भगवंताची कृपा मानावी, कारण त्या दुःखामुळे आम्हाला परमेश्वराची आठवण होते आहे. आणि जर आम्हाला संसारामध्ये सुख प्राप्त झालं असेल तर परमेश्वराची कृपा मानावी की आम्हाला भगवंताचं नाम घेण्यासाठी यातना दिला नाही. म्हणून म्हटलंय आहेत तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे. काय सुंदर स्पष्टीकरण दिलंय समर्थांनी. बघा काय म्हटलं आहे, जर आमच्या संसारामध्ये जर दुःख उत्पन्न होत असेल तरी भगवंताची कृपा मानावी. कारण काय हो, तर दुःखामुळे आम्हाला परमेश्वराची आठवण होते, परमेश्वराचं स्मरण होते. आणि जर आम्हाला संसारामध्ये सुख प्राप्त झालं असेल, बघा दुःख जसं प्राप्त झालं तसं सुखही प्राप्त झालं असेल तर परमेश्वराचीच कृपा मानावी. कारण काय, तर आम्हाला भगवंताचं नाम घेण्यासाठी यातना दिल्या नाही. म्हणून म्हटलंय आहेत तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. म्हणून आपण या संसारात गुंतू नये. तुम्ही सुखी असाल तरी गुंतू नका आणि दुःखी असाल तरी अजिबात गुंतू नका. उलट सुखी असताना गुंतण्याची शक्यता जास्त आहे, दुःखी असताना गुंतण्याची शक्यता कमी आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलं आहे, बरे झाले देवा बाईल कर्कशा.
बरे झाले देवा काळ पडला, बरे झाले देवा निघाले दिवाळे. काय म्हटलंय? बरे झाले देवा. बाईल कर्कशा, त्यांची बायको जी होती ती कशी होती? आवडी माहित आहे आपल्या सर्वांना. आवडीचं त्यांचं सतत भांडण. ती सारखी भांडायची, कारण सतत पांडुरंग 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 असं संत तुकाराम महाराज करत असायचे. त्यांचं कशातच लक्ष नव्हतं, फक्त एकच नाम पांडुरंग. याच्या पलीकडे सगळं पांडुरंग. त्यांना फक्त पांडुरंग दिसायचे. म्हणजे बाईल कर्कशा म्हणून तर त्यांच्याकडून एवढा परमार्थ झाला. बरे झाले देवा काळ पडला, बरे झाले देवा निघाले दिवाळे. आमच्या मनाला काय करायचंय तर करा. आमच्या मनाला भगवंताशी जोडलेलं ठेवायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आमच्या मनाला काय करायचं आहे हे निश्चित करा, आणि आमच्या मनाला भगवंताशी जोडलेलं ठेवायचं आहे. हाच उपदेश संतांनी सांगितलेला आहे. आणि ते जोडलेले ठेवणे याचा अर्थ संसारातून मुक्त होणे आहे. आम्हाला मुक्ती हवी आहे का? हा आम्ही निर्णय घ्यावा. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर त्याचा ध्यास किती आहे, त्याचं मनोबल किती आहे, त्याचा निश्चय किती आहे, यावर ती गोष्ट प्राप्त होत असते. त्याप्रमाणे साधकाला सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे ते त्याने पहिलं ठरवलं पाहिजे. वेळ जात नाही म्हणून ऐकणे, ऐकायची इच्छा आहे म्हणून ऐकणे, आणि सवय म्हणून ऐकणे, आणि ऐकण्यामागचा उद्देश माझ्यामध्ये परिवर्तन होणे, माझ्या जीवनाला मी घडवणे, हे जर आमच्यामध्ये नसेल तर आम्ही इतर गोष्टी जास्त ऐकतो. तसं आम्ही संतांची वचनं ऐकू आणि शेवटी ते सोडून देऊ. नळी पुंकरी सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. अशा प्रकारचं श्रवण उपयोगी नाही. श्रवण अशा प्रकारचं उपयोगी नाही. दासबोध ऐकण्या अगोदरचा मी, दासबोध ऐकत असतानाचा मी, आणि दासबोध ऐकल्यानंतरचा मी, या मी मध्ये जर काहीच फरक पडला नसेल तर आम्ही ऐकलं म्हणजे काय केलं? काही फरक पडला नसेल तर आम्ही दुच्छित आहोत. काही फरक पडत असेल तर आमचं चित्त ते ऐकण्याकडे आहे, हे लक्षात ठेवावं. म्हणून समर्थांनी शिष्याला सांगितलं आहे की तुझ्या मनात जर तुला मुक्ती हवी असेल, काय समर्थ म्हणतायत? तुझ्या मनात जर तुला मुक्ती हवी असेल तर तुला तत्क्षणी मुक्ती प्राप्त होईल. अजिबात शंका घेऊ नकोस. मी या क्षणी मुक्त आहे, अशा प्रकारची मनाची धारणा, मनोवृत्ती माणसाने केली पाहिजे की या क्षणी जर मला मृत्यू आला, या क्षणी, तर मी कुठल्याही बंधनामध्ये नाही आहे. एका क्षणात सोडता आलं पाहिजे. जियो तो ऐसा जियो जैसा सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसा मरो जैसा तुम्हारा कुछ भी नहीं. माणसाच्या जीवनामध्ये अशा प्रकारे निर्लेप जीवन जगता आलं पाहिजे. तो निर्लेप तवा असतो बघा, त्या निर्लेप तव्यावर पाणी टाकलं तर ते कसं होतं? चिकटून राहत नाही, खाली खाली घरंगळत येतो. जिथून उतार आहे तिथं घरंगळत येतं. तसं त्या निर्लेप तव्यासारखं निर्लेप राहता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये व्यस्त राहायचं नाही, आपण त्याच्यापासून अलिप्त राहायचं. संसारामध्ये राहू नका असं कुठेही म्हटलं नाही. संसारात राहा पण तुमचं मन मात्र भगवंताकडे ठेवा. देहाला संसार पण तुमचं मन मात्र भगवंताकडे ठेवा, आणि देहाला संसार सुटणार नाही आहे. तुम्ही घरातून वनात जरी गेले तरी वनातही संसार आहे, कारण तिथे सगळं आहे, ते आपल्याला हवं आहे, आणि घरातही हवं आहे. घरामध्ये राहून सुद्धा माणसाला मुक्त होता येते. म्हणून आमच्या ज्या 4 प्रकारच्या आश्रम व्यवस्था आहेत, त्या 4 प्रकारच्या आश्रमांमध्ये वानप्रस्थाश्रम नावाची जी आश्रम व्यवस्था आहे, म्हणजे वनात निघून जाणे, अभिप्रेत वनात निघून जाणे हे नाही आहे, तर संसारातील मन बाजूला करणे, संसारात अडकलेलं मन बाहेर काढणे, याला वानप्रस्थाश्रम म्हटलेलं आहे. अंगावर भगवे कपडे न घालता सुद्धा मनाला भगवे करता येते. ते मनाला भगवं करणे या शब्दाचा अर्थ मन विरक्त करणे, भगवंतामध्ये मनाला मुक्त करणे, वैराग्य निर्माण होणे याची गरज आहे, बाह्य रूपाची गरज नाही. संन्यास न धरता गृहस्थाश्रमामध्ये संन्यासाश्रम आहे. संन्यास धारण न करता म्हणजे विधिवत संन्यास न धारण करता पण प्रपंची माणसाला संन्यासी वृत्ती धारण करता येईल. तेथे वृत्तीचा संबंध आहे, इथे कृतीचा संबंध नाही आहे. कृती करता येऊ शकते, वृत्ती राहिली की नाही हो, कृती करता येते, वृत्ती राहील की नाही शंका असते.
म्हणून समर्थांनी मन तयार करा, मुक्ती तुम्हाला तत्क्षणी आहे असं आवर्जून सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे ते ऐकूया. सुचितपणे दुच्छित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी. शिष्याने प्रश्नातून उपप्रश्न केला आहे. शिष्य म्हणतात आहे की ठीक आहे, आम्ही निरूपण ऐकू, पण ऐकत असताना सुद्धा आमचं मन अचानक दुच्छित होते. तसं होतं बघा, ऐकता ऐकता मन आपलं दुसरीकडेच भटकतं. आम्ही बसलो असतो ऐकायला आणि ऐकत असताना आमचं मन दुसरीकडे जाते. ते मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिर येतं पिकावर. बहिणाबाई चौधरींची कविता आहे. बहिणाबाई चौधरींनी त्या मनाची कल्पना देताना ते मन म्हणजे ढोराप्रमाणे आहे, जनावराप्रमाणे आहे. त्या मनाला ज्याप्रमाणे त्या जनावराला जसं हिरवं गवत दिसलं, हिरवं शेत दिसलं की ते ढोर ते गवत खाण्यासाठी जसं चरायला तिकडे जातं, म्हणजे तिकडे परत परत जात राहतं. त्याला किती ओढून आणलं तरी ते थांबत नाही, परत त्या पिकावरच जातं. त्याला कितीही हाकललं तरी ते सुद्धा पुन्हा तिथेच येते. तसं मन आहे. या मनाला पुन्हा पुन्हा संसारात जावेसे वाटते. किती हाकल हाकल फिर येतं पिकावर, किती हाकल हाकल मन फिर येते संसारात. म्हणून शिष्याने प्रश्न विचारला की आता या मनाला आवरावं कसं. समर्थ म्हणतात सुचितपणे दुच्छित. सुचित आहे, पहिलं ऐकायची इच्छा आहे, ऐकायला बसलेला आहे, जपाला बसलेला आहे, हातात माळ घेतलेली आहे, पण जप करता करता 50 विचार मनात येतात. काय करावं. पहिल्यांदा सुचित होतं, नंतर थोड्या वेळाने ते दुच्छित झालं आहे. म्हणून म्हटलंय मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी. मनाच्या तोडून ओढी श्रवणे बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. मानवी जीवन हे परमेश्वराने कशासाठी दिलेलं आहे याचा थोडा विचार करा. इतर प्राण्याबद्दल आम्ही विचार करणार नाही, कारण त्या प्राण्यांना विचार शक्ती नाही आहे, त्यांच्याजवळ कल्पनाशक्ती नाही आहे, त्यांच्याजवळ प्रगती करण्यासाठी कुठलीही साधनं नाही आहेत. खाणं आणि झोपणं या पलीकडे त्यांचा व्यवहार नाही. आहार निद्रा भयमैथूनच प्राण्यांना जसं आहे तसंच माणसांना आहे. पण मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. त्याला आपल्या प्रगतीचा विचार करता येऊ शकतो. त्याने प्रगतीचा विचार जर केला तर तो स्वतःच्या जीवनाचं सोनं करू शकतो आणि स्वतःचं जीवन माती सुद्धा तोच करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे मनाच्या तोडून ओढी. मन असते ना, असं करा, मन म्हणते ना असं करा, त्या मनाला आवर घाला हो, ते नका करू असं म्हणतं. त्याने तुमच्या जीवनाचा नाश होईल. माणसाने असं जगावं की जगत असताना माझ्याबरोबर इतरांना आनंद देता येईल का. गेल्यानंतर 4 लोकांनी आम्हाला भलं म्हटलं तर आमचं जीवन सार्थक झालं. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये ते सांगितलेलेच आहे की भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनाचे मुखी यश द्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थाने अशा प्रकारे उपदेश केलेला आहे की तुम्ही भला म्हणण्यासारखं कार्य करा. मनाच्या तोडून ओढी. मनाला काय हवं आहे हो ते करू नका, मनाला काय हवं ते करू नका. एक विचार आहे तुमच्या हिताचा ज्याला आम्ही श्रेयस म्हणू, आणि दुसरा आहे तुमच्या आवडीचा ज्याला आम्ही प्रेयस म्हणू. मग श्रेयस विचार महत्वाचा की प्रेयस महत्वाचा हो, हिताचा महत्वाचा की आवडीचा महत्वाचा. समर्थ म्हणतात तुमच्या हिताचा विचार महत्वाचा आहे, तुमच्या आवडीचा महत्वाचा आहे. तुमच्या हिताचा महत्वाचा आहे की आवडीचा. हिताचा महत्वाचा आहे, आवडीचा एवढा महत्वाचा नाही आहे. आवड झाली की आपल्याला दुसरी आवड होते. म्हणून डायबिटीज झालेल्या माणसाला साखर आवडते, तो त्याच्या आवडीचा विषय आहे, त्याचा प्रेयस विचार आहे. प्रेयस म्हणजे प्रिय. पण डॉक्टर म्हणतात हा प्रेयस जरी असेल तरी तो तुमच्या हिताचा नाही आहे, म्हणजे श्रेयस नाही. म्हणून ती वर्ज्य करा. आम्ही आमच्या आरोग्यासाठी साखर वर्ज्य करतो. डॉक्टर म्हणतात तुमचा BP वाढतो सारखा, मिठाचं प्रमाण कमी करा. आम्ही आमच्या हिताचा विचार करतो, म्हणजे श्रेयस विचार करतो, आणि आम्ही मीठ सोडतो. म्हणून डॉक्टर म्हणतात कोलेस्ट्रॉल तुमचं वाढलेलं आहे, तेल बंद करा. आम्हाला तेलाचे चमचमीत पदार्थ आवडतात, तेच श्रेयस आहेत. ते आवडतात आम्हाला, पण आमच्या हितासाठी आम्ही काय करतो तर आम्ही ते तेल बंद करतो. मग आम्ही तेल बंद करू शकतो, मीठ बंद करू शकतो, साखर बंद करू शकतो. म्हणजे आमचे प्रेयस असले तरी सुद्धा आम्ही श्रेयसासाठी ते सोडून देतो.
त्याप्रमाणे आमच्या वाईट सवयी असतील, त्या जरी प्रेयस असतील म्हणजे प्रिय असतील, तर त्या सुद्धा आम्ही आमच्या आरोग्यासाठी आम्हाला त्या सोडाव्या लागतात, त्याही आम्ही सोडतो. मग त्याप्रमाणे आमच्या हिताचा विचार म्हणजे भगवत आवडीचा, भगवत प्राप्ती आहे. मग त्या भगवत प्राप्तीसाठी काही आमच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही तिलांजली दिली पाहिजे, सोडलं पाहिजे ते. आणि त्याप्रमाणे आयुष्यात साधकाने आपल्या चांगल्या सवयी लावाव्या आणि वाईट गोष्टी सोडाव्या, असं समर्थ सांगतात. पुढे समर्थ म्हणतात, अर्थप्रमय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी, दुच्छितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे. अर्थांतर पाहिल्या विन उगेची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. श्री समर्थांनी या समासामध्ये साधकाला मार्गदर्शन करताना सांगितलेलं आहे की माझ्या श्रवणाचा भाग ते नुसतं कानाने ऐकू नका, ते मनाने ऐका. कारण कानाला जे ऐकू येतं ते आम्ही ग्रहणच करतो असं नाही. जेव्हा ते कानाने मनाच्या माध्यमातून ऐकले जाते तेव्हा ते श्रवण खऱ्या अर्थाने घडते. म्हणून श्रवण करणे याचा अर्थ नुसते ऐकणे नाही, तर श्रवण करणे याचा अर्थ कृतीमध्ये बदल करणे. श्री समर्थांनी तोच भाग इथे सांगितलेला आहे. अर्थप्रमय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी, दुच्छितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे. एक गोष्ट ऐकल्यानंतर आम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला ते कळत नाही, तर आम्ही ते पुन्हा ऐकलं पाहिजे. जोपर्यंत ते कळत नाही आणि कळल्यानंतर ते वळत नाही तोपर्यंत श्रवणाचा अभ्यास आहे. म्हणून आमच्या नविदा भक्तीमध्ये श्रवण ही पहिली भक्ती आहे. श्रवणातून माणसाला सत्संग लाभतो. साधूंच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या सहवासातून सज्जनांच्या सहवासात राहावं. याचा अर्थ काय, तर त्यांच्या सहवासात राहून त्यांची जी अमृततुल्य वचनं आहेत ते श्रवण करावं आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणे, याचं नाव श्रवण करणे आहे. म्हणून म्हटलंय, श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एकच राहा. एका क्षणामध्ये आपल्यात बदल होतो, पण ते श्रवण घडलं पाहिजे, नुसतं ऐकून फायदा नाही. म्हणून समर्थांनी या समासामध्ये दुच्छित हा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ दुर्लक्ष करणे. श्रवण करता करता आपलं चित्त विचलित होते, चित्त चलित होते आणि त्या क्षणी आपलं अपश्रवण घडते, श्रवणात चूक घडते. आणि म्हणून श्रवण करताना मी श्रवणाला बसलो आहे हे विसरू नये. श्रवणाला बसत असताना जसं जेवणाला बसत असताना आम्ही हातपाय धुवून बसतो आणि नंतर जेवायला बसतो, तसेच श्रवण करताना सुद्धा तुम्ही चित्ताला शुद्ध करणे आहे. मन शांत करा, चित्त प्रसन्न ठेवा. मला माझ्यात बदल करायचा आहे, यासाठी मी ऐकतो आहे. म्हणजे तुमच्या मनाला शुद्ध करण्यासाठी घातलेली ही श्रवण म्हणजे आंघोळ आहे. जशी आपण आंघोळ करताना साबण वापरतो, शुद्ध पाणी वापरतो आणि त्यातून आपलं अंग स्वच्छ करतो, तसं आमच्या मनाला शुद्ध करण्यासाठी अशा प्रकारे गुरुमुखातील श्रवणाची गरज आहे. आणि म्हणून ते श्रवण ऐकत असताना आम्ही आमचं मन कसं शांत प्रसन्न ठेवलं पाहिजे. आणि ते करत असताना मी ते ऐकतो आहे, ते ऐकण्यामागचं कारण आम्हाला माहीत पाहिजे. नुसतं ऐकून फायदा नाही, तर ऐकतानाच आमची मानसिकता अशी ठेवली पाहिजे की मला त्यातून काही घ्यायचं आहे. जेव्हा विद्यार्थी मनुष्य म्हणून बसतो आणि एखादी गोष्ट ऐकतो तेव्हा त्याच्यात बदल होतो. मी सहज ऐकतो आहे, ऐकायचं म्हणून ऐकतो आहे, अशा प्रकारे श्रवण जर करत असाल तर त्या श्रवणातून माणसाला फारसा फायदा होत नाही. म्हणून पुन्हा श्रवण करावे आणि ते ऐकल्यानंतर काय करावं, तर अर्थांतर पाहिल्या विन उगेची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. आम्ही ऐकतो खरं, पण अर्थ पाहत नाही. सहजच बघा, रोजच आम्ही गणपतीची आरती म्हणतो, पण त्या गणपतीच्या आरतीचा अर्थ सुद्धा आम्हाला इतके सहजतेने ती गणपतीची आरती आपली पाठ असते, ती आरती असते की त्या अर्थाकडे आमचं दुर्लक्ष होते. आरती या शब्दामध्ये पहिला शब्द आर्त आहे, म्हणजे मनापासून अंतःकरणापासून सांगणे, त्या भावनेतून सांगणे, म्हणून आर्त भावनेने सांगणे. आणि म्हणून त्यातून आरती हा शब्द आलेला आहे. मग भगवंताची आम्ही आरती करत असताना नुसतं शब्द गाऊ नये, तर त्या शब्दामागे त्याचा अर्थ पाहावा. जसं आपण म्हणतो, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव. तो गणेश सुखकर्ता आहे, सुखकर्ता दुःखहर्ता. तो गणेश सुखकर्ता आहे, तोच दुःखहर्ता आहे. ही जी वार्ता आहे ती विघ्नाची जी वार्ता आहे ती तो हरण करणार आहे. म्हणून म्हटलंय सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, तो हरण करणार आहे. कसा? वार्ता विघ्नाची नुरवी, म्हणजे विघ्नाची वार्ता उरवत नाही, शिल्लक ठेवत नाही. तो सुखकर्ता आहे, तो दुःखहर्ता आहे आणि वार्ता विघ्नाची नुरवी. मग काय करतो आहे? पूर्वी प्रेम. नुरवी पूर्वी प्रेम. काय पुरवतो आहे? प्रेम पुरवतो आहे. मग तो काय करतो? पूर्वी प्रेम आम्हाला पुरवतो आहे. त्याची सदैव आमच्यावर कृपा असते, कृपा जयाची. आणि आरती गात असताना सुद्धा अर्थाकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून अर्थ पाहून पोथी वाचावी, अर्थ पाहून श्रवण करावं, अर्थ पाहून गायन करावं. त्यामध्ये शब्दाची तोड करताना अर्थभंग होणार नाही याची गोष्ट आपण लक्षात घ्यावी, याचा आम्ही विचार करावा. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अर्थांतर पाहिल्याविनं अर्थ पाहायचा नाही. आणि आरती म्हणायची किंवा अर्थ पाहायचा नाही, नुसतं श्रवण करत राहायचं. त्या श्रवणाने आम्हाला काहीही लाभ होणार नाही. म्हणून ते श्रवण असं जो करत असेल अर्थ न पाहता, त्याला समर्थाने तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे, मनुष्य वेशामध्ये असलेला तो पाषाण आहे असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून म्हटले येथे श्रोते मानतील सीन म्हणजे दुःख. आम्हास केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावधायका. श्री समर्थांनी असा श्रवण करणाऱ्याला पाषाण म्हटलं आहे. पण श्रोत्यांना पाषाण म्हटल्यामुळे, ऐकणाऱ्याला पाषाण म्हटल्यामुळे त्या श्रोत्यांचं जरा मन दुखावलं आहे, तो दुःखी झाला. म्हणून समर्थ म्हणतात पाषाण म्हटलं खरं, पण पाषाणाचा अर्थ समजून घे. पाषाणाचा अर्थ काय आहे तो समजून घ्या असं श्रोत्यांना समर्थ म्हणतात आहे. पाषाणाचा सुद्धा काय अर्थ आहे ते समजव, त्याचं लक्षण कोणतं आहे ते समजून घे. तुला पाषाण का म्हणतो आहे ते लक्षात घे. काय सांगितलंय? वाकुडा तिकुडा फोडिला, पाषाण घडून नीट केला, दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाची असे. आता पाषाणाची उपमा समर्थांनी का दिली? आता पाषाणाचं हे काय आहे बघा. तर माणूस दगडातून उन्हा असं समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे. दगडामध्ये म्हणजे पाषाणामध्ये जेव्हा एखादा पाषाण घडवण्यात येतो, त्या पाषाणातून मूर्ती तयार करण्यात येते. याचा अर्थ काय हो? तर त्या दगडामध्ये नको असलेला भाग काढून टाकणे याचं नाव आहे मूर्ती तयार करणे. मनुष्य पाषाणाहून उन्हा का म्हटलं आहे? कारण दगड फोडल्यानंतर तो वाकडा तिकडा असतो, तो फोडून त्याला सरळ केला जातो, नीट केला जातो, योग्य आकार दिला जातो. पण एकदा का त्या दगडाला आकार निर्माण झाला तर तो आकार बदलत नाही. तो सद्गुण आहे, तो कधी सोडत नाही. पण मनुष्याचं तसं नाही आहे. मनुष्य आज चांगला आहे, आज चांगला असतो, आजचा दुर्गुण त्याने सोडून दिलेला असतो, तो चांगला होतो. पण तो दुर्गुण पुन्हा त्याला चिकटू लागतो, ते मन पुन्हा त्या दुर्गुणाकडे धाव घेतो. म्हणून पाषाणाचा एकदा ते नको असलेला भाग काढून टाकला की एकदा ती मूर्ती तयार झाली की पुन्हा तुटलेला भाग तो पाषाणाला चिकटत नाही किंवा चिकटला जात नाही. पण मनुष्याच्या अंतःकरणात मनाला चांगली सवय लागली असेल, पण त्या चांगल्या सवयीतून पुन्हा वाईट सवय त्याला लागू शकते. दुर्गुण झडतो आणि पुन्हा त्याला तो चिटकतो. असे माणसाचे होते, कारण त्याच्या मनाला अशी चंचलता असते. मन धैर्यवान नसते, पक्क नसते. आणि म्हणून समर्थ म्हणतात टाकीने खपली फोडिली, ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ते पुन्हा लागे. समर्थाने आता त्याचं वर्णन दिलंय, उदाहरणं एवढी उत्तमाची दिली आहेत ना, बारीकातला बारीक विचार समर्थाने इथे मांडलेला आहे. आणि खरंच याचं उत्तमाचं श्रवण सर्वांनी करावं, कारण यामध्ये समर्थांचं श्रवण, समर्थांचं निरीक्षण, सगळ्या गोष्टी ज्या काही समर्थांकडे लक्षणं आहेत त्या लक्षणांचा विचार याच्यामध्ये येतो. आणि हे वाचताक्षणी आपल्या लक्षात येतं की समर्थ आपल्याला काय सांगायचं, समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे, ते काय सांगू इच्छितात आहे, आपल्यामध्ये काय बदल व्हावा असं त्यांना वाटत आहे, हे आपल्याला बघून ते कळू शकतं. ऐकून ते आपण त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. म्हणून म्हटले टाकीने खपली फोडली, ते मागुती नाही जडली. एकदा टाकीने फोडलेलं
खपलं पुन्हा ते जोडत नाही. मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ते पुन्हा लागे. म्हणजे माणसाची कुबुद्धी झाडून टाकली तरी सुद्धा पुन्हा ती कुबुद्धी जन्माला येते. पण टाकीचं कसं आहे, एकदा खपली फोडली की ती परत जोडत नाही. परंतु मनुष्याची कुबुद्धी बघा, एकदा टाकली तरी तो पुन्हा घेऊ शकतो. मी ठरवलं आज की आजपासून मी व्यायाम करेल. परंतु तो निश्चय किती दिवस चालतो? माझा आळस होता आतापर्यंत, तो सोडला आहे. आजपासून मी व्यायाम करेल हा निश्चय केलेला आहे. आता माझ्यात कधीही बदल होणार नाही असा मी निश्चय केलेला आहे. पण काही दिवसानंतर पुन्हा खंड पडतो, पुन्हा आळस चढतो. म्हणून रोज नामस्मरण करेल असा निश्चय केलेला असतो. पण ते नामस्मरण काही दिवसांसाठीच चालतं आणि पुन्हा ते खंडित होतं. एखादा निश्चय केला जातो की या गोष्टीला मी आजपासून करणार नाही. व्यसन असतील त्याला 4 महिने व्यसनालाच पकडा, 4 महिने 6 महिने सोडतात, मग पुन्हा ते चालू करतात. याचा अर्थ माणसाची कुबुद्धी झडली असेल तर कुबुद्धी पुन्हा चिटकू शकते. सद्बुद्धीनंतर पुन्हा कुबुद्धी होऊ शकते. म्हणून समर्थ म्हणतात त्या दगडाला मोठं म्हणावं, कारण त्याच्यातला तो अवगुण आहे तो झडला की पुन्हा तो लागत नाही, पुन्हा तो चिकटत नाही. परंतु माणसाची कुबुद्धी पुन्हा चिकटते. म्हणून म्हटलंय सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला, या कारणे महाभाला पाषाणा मागे. म्हणून यापेक्षा या कारणे महाबला पाषाण गोटा मोठा असं समर्थ म्हणतात. ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उना, पाषाणा आगळा जाना कोटी गुणे. आता ज्याचा अवगुण झडतच नाही, त्या पाषाणाला अवगुण एकदा झडला की पुन्हा त्याला तो अवगुण चिकटत नाही, लागत नाही. पण मनुष्याचा अवगुण जर लागला असेल आणि तो त्याने ऐकून सुद्धा तो त्याचा अवगुण झडत नसेल तर तो मनुष्य पाषाणापेक्षाही उना आहे असं समर्थ म्हणतात. म्हणून मानवाला परमेश्वराने विचारशक्ती दिली आहे, विवेक बुद्धी दिलेली आहे. या विवेकाचा विचार करून माझ्या हिताचा विचार मला करता आला पाहिजे. माझ्याकडे जे दुर्गुण आहेत ते मी टाकले पाहिजेत. बरं, हे कोणाच्या हिताचं आहे का हो? कोणाच्या हिताचं? दुसऱ्याच्या हिताचं आहे का की आपल्या हिताचं आहे हो? हे दुसऱ्या कोणाच्याही हिताचं नाही, हे आपल्या स्वतःच्या हिताचं आहे. दुसऱ्याचा काय फायदा आहे? माझ्यातले मी दुर्गुण जर काढले तर दुसऱ्याचा काय फायदा आहे? याच्यात नाहीच आहे फायदा. दुसऱ्याचा फायदा होणार नाही, तो फायदा तुझाच आहे. जसा मी कमवलेला पैसा मी थोडा थोडा जमा केला पाहिजे, त्या जमा केलेल्या पैशाचा फायदा कोणाला हो? शेजारच्याला होईल का? की त्याचा फायदा मलाच होणार आहे? तसा माझ्यातला जर दुर्गुण झटकला असेल तर माझा फायदा इतरांना होणार नाही, मला फायदा होणार आहे. म्हणून म्हटलंय आपुलिया हिता आम्ही ते कार्य केलं पाहिजे. माझं हित आहे म्हणून सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. म्हणून सुसंगती पाहिजे. सुसंगतीमुळेच आपल्याला चांगले गुण लागतात. पण सुसंगतीमध्ये राहून सुद्धा ज्याच्यात बदल होत नाही, चांगलं ऐकून सुद्धा आणि कळून सुद्धा वळत नाही, अशा माणसाला समर्थांनी पाषाणापेक्षा उन्हा म्हटलेला आहे. म्हणून माझ्यात बदल झाला पाहिजे, मी निश्चय केला पाहिजे. प्रत्येकाला आपले अवगुण कळतात, प्रत्येकाला आपले गुणही कळतात. मग चांगल्या गोष्टी मी अंगीकारल्या पाहिजेत हे इतरांनी सांगावं का बरं? मी माझं ठरवलं पाहिजे, सांगण्याची काय गरज आहे? इतरांनी तुम्हाला सांगावं अशी वेळ कधी येऊच नाही. ती वेळ आपल्यावर का यावी इतरांनी सांगावं? पण संत हे अत्यंत दयाळू आहेत, संत हे प्रेमळ आहे. संत तुमच्या आमच्या उद्धारासाठी ते जन्माला आले आहेत. म्हणून म्हटलं आहे संत तुकाराम महाराजांनी, बुडते हे जन न देखवे डोळा. हे जन, हे सगळं विश्व आहे ते बुडतं आहे, ते माझ्या डोळ्यांनी मला बघवत नाही, म्हणून ते जन्माला आलेले आहेत. म्हणून त्या तळमळीतून मायेने प्रेमाने तुम्हाला सांगतात आहे की बाबा तुझ्यात असणारा जो दुर्गुण आहे तो तू काढून टाक. आपले दुर्गुण वाटेल गुण, आपले दुर्गुण आपल्याला गुण वाटतात, हेच ते सांगतात आहे. मग किमान माझं मला जर उमजत नसेल तर ते सांगतात ते तरी ऐकावं. म्हणून संत जसे सांगतात तसं माणसाने वागावं, त्याने आम्हाला सद्गती प्राप्त होणार आहे. श्री समर्थ तेच सांगतात आहे की पाषाणापेक्षा उन्हा होऊ नका, उलट पाषाण तुझ्यापेक्षा जास्त कोटी गुणांनी तो गुणवान आहे. कारण त्याची जी गोष्ट आहे त्याच्यातला जो अवगुण आहे तो काढला की तो पाषाण जसा आहे तसा कायम राहतो. म्हणून म्हटलंय टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, ही म्हण प्रसिद्ध आहे.
म्हणजे मूर्ती घडवण्यासाठी सुद्धा त्या मूर्तिकाराला त्या मूर्तीवर घालावे लागतात. संत सुद्धा कधी तुमच्यातला दुर्गुण घालवण्यासाठी कधी कठीण शब्द बोलतात, सांगतात. आई वडीलही आपल्या मुलांना सांगतात. मग मुलांनी त्याचं वाईट वाटून घेऊ नये. उलट माझ्यामध्ये जो दुर्गुण असेल तर तो दुर्गुण घालवण्यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करावा. आपण मागील निरूपणात पाहिलं की माणसाला घडवणारा आणि शिकवणारा कुणीही नाही. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. या मूर्तीला तरी दुसऱ्या एखाद्या शिल्पकाराकडून बनवावी लागते. पण माझ्यात बदल घडवायचा असेल तर मला दुसऱ्या शिल्पकाराची गरज नाही. मी माझ्यातील दुर्गुण काढू शकतो. म्हणून समर्थांनी इथे आग्रहपूर्वक सांगत आहेत, कोटी गुणे कैसा पाषाण, त्याचेही ऐका लक्षण, श्रोती करावे श्रवण, सावध होणे. सावधपणे ऐका. माझ्यात बदल घडवायचा आहे म्हणून ऐकायचं आहे. मी कोणासाठी ऐकत नाही आहे, कोणी सांगते म्हणून ऐकत नाही, मला आवडते म्हणून ऐकत नाही, तर माझ्यात बदल घडवायचा आहे म्हणून मी श्रवण करतो आहे. म्हणून श्रवण ही साधना आहे, श्रवणाची साधना आहे. जशी नामस्मरण ही साधना आहे त्याप्रमाणे श्रवण नित्य करणं, शुद्ध श्रवण करणे, गुरुमुखातून श्रवण करणं ही साधना आहे. या साधनेच्या माध्यमातून आमचं चित्त कायमस्वरूपी निर्मळ राहते. रोज आंघोळ करावी लागते. जसं एक दिवस आंघोळ केली, आता मी महिनाभर आंघोळ करणार नाही असं होईल का हो? काल केली तरी आज आंघोळ करावी लागते. त्याप्रमाणे काल ऐकलं तरी सुद्धा आज ऐकावे लागते. याचं कारण काय आहे? कारण असं आहे की मनाला प्रतिदिनी आंघोळ घालावी लागते. शुद्ध बुद्धी प्राप्त होण्यासाठी आम्हाला प्रतिदिवशी आम्ही श्रवण केलं पाहिजे. जसं आपण एखाद्या कीर्तनाला बसतो, कीर्तनाला बसल्यानंतर आपण सगळं ऐकतो, श्रवण करतो. आता मी असं करल, तसं करल, सगळं करेल, मी आता सगळं सोडणार आहे, कुबुद्धी सोडणार आहे, आता मला सद्बुद्धी प्राप्त झालेली आहे, मी संत संगतीमध्ये बसणार आहे, नामस्मरण करणार आहे. सगळं होतं. बाहेर आल्यानंतर चप्पल घातल्यावर सगळं मेरे माझ्या मागल्या. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अनेक पाषाण आहे, ते पाषाण सुद्धा बहुमोलाचे आहेत. म्हणून समर्थ म्हणतात पाषाण हा माणसापेक्षा श्रेष्ठ ठरतो. पाषाण कसा काय? कारण त्यालाही मूल्य आहे. माणसाच्या मधला जर अवगुण जर झडला नाही तर तो पाषाणापेक्षा उणा ठरतो. म्हणून समर्थ म्हणतायत माणिक मोती प्रवाळ, पाची वैडूर्य वज्र निळ, गोमेद मनी परिस केवळ, पाषाण बोरिजे. आता समर्थांनी पाषाणांचे नावं सांगितली आहेत. कुठले कुठले पाषाण आहेत? माणिक पाषाणच आहे, मोती पाषाणच आहे, तो दगडही आहे, प्रवाळ हा दगडच आहे, पाचू दगडच आहे, वैडूर्य दगडच आहे, वज्रनिळ ही दगडच आहे, गोमेदमणी ही दगडच आहे, परिस हा सुद्धा दगडाचाच प्रकार आहे. पण या प्रत्येक दगडाला स्वतःला एक किंमत आहे. आणि ती किंमत का प्राप्त झाली? तर त्याच्यातील गुणामुळे किंमत प्राप्त झाली. म्हणून माणसाने आपल्यामध्ये गुण संपादन करावे आणि दुर्गुण टाकावे, ज्यामुळे आमची किंमत वाढेल. याही वेगळे बहुत. समर्थ म्हणतात की एवढेच दगड नाही तर अजून दगड आहेत की ज्यांना किंमत आहे. म्हणून म्हटलंय सूर्यकांत सोमकांत, नाना मोहरे सप्रचित, औषधा कारणे. याही वेगळं पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले, वापी कूप सेखी झाले, हरिहर मूर्ती. मूर्ती तयार करण्यासाठी सुद्धा मूर्तिकाराला तुम्ही विचारा की कुठल्याही दगडापासून मूर्ती तयार होत असेल का हो? होते का? कुठल्याही दगडातून मूर्ती तयार होत नाही. त्या मूर्तीसाठी त्या मूर्तीला योग्य असाच दगड पाहिजे. आपल्याला माहीत आहे की संगमरवरी दगडातून मूर्ती तयार होते. किती सुंदर असते होती, केवढी कलाकुसरी त्यामध्ये निर्माण केलेली असते. तो पहिल्यांदा दगडच असतो, पण त्या दगडाला विशिष्ट प्रकारे आकार दिला जातो. आकार दिल्यानंतर नको असलेला तो भाग काढून टाकला जातो आणि मग त्याचं सौंदर्य खुलून निघते. त्याप्रमाणे माणसामध्ये सुद्धा देव आहे, पण त्या देवाला पूजावे लागते आणि अवगुण नावाचे जे दैत्य आहे त्या दैत्यांना तिथून घालवावे लागते. मग ते देव पण सिद्ध होते. ते देव पण सिद्ध होण्यासाठी आम्हाला तो प्रयत्न करावा लागतो. म्हणून संत कबीरांनी म्हटलेलं आहे, पशु का होत पनैया, नरका कछु न होय, नरकर्णी करे तो नरका नारायण होय. खूप सुंदर ओवी आहे. पशु का होत पनैया, नरका कछु न होय. बघा, नराचा काहीच उपयोग नाही. याचा अर्थ असा की पशुपासून सुद्धा मेल्यानंतर त्याच्या चामड्यापासून पनैया तयार होतो. ढोलासाठी, नगाऱ्यासाठी, तबल्यासाठी त्याचं चामडं उपयोगी येतं.
पशु का होत पण या नरका कछु न होय. नराचं काहीच होत नाही, ते जळून खाक होतो. पण नराने जर चांगलं कार्य केलं, जर नराकडनं जर तो सद्गुण संपन्न तो झाला, तर त्याला देवपण प्राप्त होते. नरका नारायण होय. नराचा नारायण होणे याचा अर्थ अवगुण आपला टाकून देणे आणि सद्गुण संपादन करणे. म्हणून सद्गुणाची उपासना आमच्या सगळ्या संतांनी जी सगुण उपासना सांगितली, ती सगुण उपासना याचा अर्थ चांगले गुण संपादित करणे, मूर्तीची पूजा करणे, देवाची पूजा, हिला आपण सगुण उपासना म्हणतो. तेही एका अर्थाने बरोबरच आहे, कारण ज्याची आपण पूजा करतो त्यात कोणता तरी गुण आहे, मग तो गुण आमच्यामध्ये आला पाहिजे, यासाठी ती उपासना करणे, याचा अर्थ सगुणाची उपासना करणे आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे सगळे दगड दिले आहेत, पण त्यांच्यामध्ये कोणता तरी गुण आहे आणि म्हणून त्याला किंमत आलेली आहे. उगाचच त्याला किंमत नाही आहे. डोक्यावर ज्या माणसाला घेतली जाते त्या माणसामध्ये गुण आहेत, ज्याच्यामध्ये कला आहे. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, म्हणजे डोक्यावर कोणालाही घेतलं जात नाही, ज्याच्यामध्ये गुण आहे, ज्याच्यामध्ये कला आहे त्यांनाच घेतलं जातं. संत तुकडोजी महाराज काय म्हणतात, एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तरी काय फुका जन्मला. एक तरी अंगामध्ये चांगला गुण असला पाहिजे की ज्याला सगळ्या जगाने त्याला नतमस्तक व्हावं. त्या गुणाला लोक नमस्कार करतात, माणसाला किंमत नाही, म्हणून त्या गुणांची उपासना आपण करावी. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, याही वेगळे पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले, वापी कूप सेखी झाले हरिहर मूर्ती. हरिहरांच्या मूर्तीची आम्ही पूजा करतो, कारण त्यातला जो अवगुण आहे तो झडला असतो म्हणून करतो. दगडाला पूजत नाही, दगडाला आकार दिला जातो आणि त्यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे. आकार देऊन त्यातला नको असलेला भाग काढून टाकला जातो आणि मग त्याची पूजा होते. तसा माणसातील जो पशुत्वाचा जो भाग आहे तो काढून टाकला गेला पाहिजे आणि देवत्वाचा भाग जो शिल्लक राहतो त्याची पूजा केली पाहिजे. म्हणून तो नराचा नारायण होतो असं समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की समर्थांच्या शब्दांकडे पाहिलं की आपल्याला त्यातलं मर्म कळतो. सदोदित सदा असलेलं जे काल होतं, जे आज आहे, जे उद्या राहील, त्याला सदोदित म्हणतात. सदा सर्व काळ म्हणतात. समर्थांनी निर्गुण आत्मा तो निर्मळ कल्पना दिलेली आहे. इंद्रियांकरवी समर्थ हे सगळं करून घेत आहेत. म्हणून साक्षी भावाने, तरी तो साक्षी भावाने तुमच्या त्या हृदयामध्ये तो कायम आहे भगवंत. भगवद्गीतेत अत्यंत सुप्रसिद्ध असं वचन आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगताना सांगतात की हे अर्जुना, तुला जरी असं वाटत असलं की हे सगळं तू करत असेल तरी सुद्धा तुला मीची जी संकल्पना आहे त्याला अहंकार चिकटलेला आहे. म्हणून या शरीरामध्ये जो मी आहे तो भगवंत आहे. मी करतो म्हणजे भगवंत करतो आहे. म्हणून समर्थांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, मी करता आहे असे मनसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. सामान्यतः माणसाला सुख आणि दुःख याची उत्पत्ती कशापासून होते? मी पासूनच होते. आणि एखाद्या कार्याला आपण चाललो आहे किंवा एखादं कार्य आपल्या हातून होत आहे, ते कार्य करत असताना जेव्हा माणसाला दुःख होते, मनासारखं झालं नाही तर दुःख होते, मनासारखं झालं तर सुख होते. हे सुख आणि दुःख हे कोणाला होते आहे तर त्या अहंकारी रूपी मीला, त्या जीवाला होते आहे. पण तो करता हा जर त्याने विसर्जित केला आणि मी करता असं न म्हणता राम करता असं म्हटलं तर येणारा कुठलाही प्रसंग त्या करताचं मी नाही आहे, त्यामुळे त्याचं फळही मला नाही आहे. सामान्यतः जो करता असतो त्याच्याकडे फळ दिले जाते. म्हणून कार्यामध्ये कर्त्याचं विसर्जन याचा अर्थ सुखदुःखाचं विसर्जन आहे. ते मला दुःखही वाटणार नाही आणि सुखही वाटणार नाही. कारण चांगलं कार्य घडलं तर लोक तुमची वाहवा करतात आणि जरा एखादी इकडे तिकडे चूक झाली कार्यामध्ये तर 10 लोक येऊन तुम्हाला बोलतात. मग जेव्हा बोलतात तेव्हा जर तुम्हाला दुःख होत असेल तर तुमच्या कार्यामध्ये तुम्ही करता आहात आणि त्या कर्त्यापोटी ते कार्य घडलेलं आहे, म्हणून त्याचे दुःख सुख दुःख तुम्हाला होते आहे. जर मला दुःखही झालं नाही, मला त्यातून कुठलं सुखही वाटलं नाही तर करणारा राम आहे. सकल करणे जगदीशाचे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला सुख दुःख होत नाही. आता म्हणणे वैखरीने आणि अंतरातून जाणणे हे भिन्न आहे. एखाद्याच्या अंतःकरणाला जर दुःख झालं असेल आणि ते तुमच्या कृतीमुळे त्याला दुःख वाटत असेल तर त्यातून आपण त्याची क्षमायाचना करावी. एखाद्याने आपल्याला जर श्रेय दिलं असेल आणि हे तुमच्यामुळे चांगलं झालं असं म्हटलं असेल तर त्याचं श्रेय, त्याचं फलित भगवंताला द्यावं.
ते भगवंताने केलं असं म्हणावं आणि सामान्यतः मनुष्य चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट जर झालं तर त्यासाठी तो कारण उभी करतो. म्हणून माफी हा शब्द दोहींकडे वापरता येतो. क्षमा मागणे, क्षमा करणे हे समस्येतून मुक्त होण्याचं लक्षण आहे. भगवान गौतम बुद्धांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात, क्षमा करा नाही तर क्षमा मागा म्हणजे समस्येतून सुटाल. कारण समस्येला कारणच आपणच असतो. मी करता असं म्हटलं की समस्या उभी झाली. कार्य करता झाला की मनुष्याला सुख दुःख होणार आहेत. जय झाला तर आनंद होतो, पराजय झाला तर दुःख आहे. पण जय पराजय या दोन्ही गोष्टी जर परमेश्वराकडे अर्पण केल्या तर आपल्याला सुखही होणार नाही, दुःखही होणार नाही, वाटणार नाही. मग माझा भाव कोणता राहील? तर भगवंताने माझ्याकडून करून घेतलं, मी करता नाही, माझ्याकडनं झालं. म्हणून सत्पुरुष, संत पुरुष, महापुरुष हे नेहमी मी केलं असं न म्हणता ते माझ्याकडून झालं असं ते म्हणतात. करणारा कोणीतरी वेगळा आहे याचा अर्थ मी नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ईश्वर त्याप्रमाणे त्या शरीरामध्ये असतो. ईश्वर हा सर्व शरीरामध्ये असतो. ईश्वर सर्व भूतानाम सर्व म्हटलं आहे, केवळ फक्त मानव नाही. जिथे जिथे चैतन्य रूप आहे, म्हणजे फक्त मानवामध्ये नाही तर जिथे जिथे चैतन्य रूप आहे, तुमची नजर त्याच्यावर पडेल आणि त्यांची हालचाल दिसत असेल तिथे परमेश्वर आहे, तो हलतो आहे, ते चैतन्य आहे. याचा अर्थ आकार कोणताही धारण केला असेल पण त्या आकारामध्ये तो निराकार लपलेला आहे. त्या आकारामध्ये तो निराकार जेव्हा दिसायला लागेल तुम्हाला, आम्हाला, लोकांना, साधकांना, त्यावेळी तो साधक उंच अवस्थेवर पोचलेला आहे हे समजावं. मला मुंगी दिसते आहे पण त्या देहामध्ये सूक्ष्म असलेला तो आत्मा आम्हाला दिसत नाही. तो सूक्ष्म आत्मा ईश्वरच सर्वभूतानाम, सर्वभूत प्राणी मात्रामध्ये तोच वास करतो आहे. तो हत्तीमध्ये आहे, वाघामध्ये आहे, चिमणीमध्ये आहे, कावळ्यामध्ये आहे, माणसामध्ये आहे. तो सर्वत्र उरून नटलेला आहे. तो नुसता नटला नाही आहे तर ज्याप्रमाणे एखाद्या वाहनावर वाहन चालक आरूढ होतो, बसतो आणि ते वाहन चालवतो त्याप्रमाणे गाडी चालत नाही, त्याप्रमाणे बसलेला जो चालक आहे त्या चालकाने ते सगळं संचलित केलं आणि त्याला ऑर्डर दिली, त्याप्रमाणे त्याने तिचा वापर केला. तसं ते संपूर्ण साधन कार्य करू लागते. तसं आमचं शरीर हे साधन आहे आणि त्या साधनाला चालवणारा चालक तो कोण आहे? भगवंत आहे. तो बसला आहे म्हणून साधन चालते आहे, तसं देह प्राप्त आहे. पण त्या देहामध्ये तो परमेश्वर आहे म्हणून ते सगळं चालते आहे. त्या परमेश्वराने आपलं अस्तित्व इथं काढून घेतलं, ते सगळं जड होतं. म्हणून समर्थ म्हणतात, निर्गुण आत्मा तो निर्मळ जैसे याही वेगळं पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले, वापी खूप असे की झाले हरिहर मूर्ती. याचा पाहता विचार, पाषाणा ऐसे नाही सार, मनुष्य ते काय पामर, पाषाणा पुढे. समर्थ म्हणतायत की याखेरीज अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी, कूप, विहिरी, घाट, मंदिर, दीपमाळा वगैरेसाठी एवढेच नाही तर हरिहर आदी देवतांच्या मूर्ती सुद्धा वापरल्या जातात. याचा पाहता विचार, पाषाणा ऐसे नाही सार, मनुष्य ते काय पामर, पाषाणा पुढे. या सर्वांचा विचार केला की पाषाण किती मूल्यवान आहे ते कळतं. कारण पाषाणासारखं सार नाही, त्याच्या पुढे विचारा पामर मनुष्याचा काय पाड. तरी तो ऐसा नवे पाषाण, जो अपवित्र निकारण, तया सारिका देह जाण, दुच्छित भक्तांचा. आता असो हे बोलणे, घात होतो दुच्छितपणे, दुच्छितपणाचे निगुणे, प्रपंचना परमार्थ. पण जो पाषाण वर दिलेला आहे, चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही, उलट जो निरुपयोगी अपवित्र असतो त्याच्यासारखा दुच्छित व अभक्त माणसाचा देह हा कुचकामी व अपवित्र आहे. आता असो हे बोलणे, आता हे बोलणं पुरे झालं. थोडक्यात मी आता घात होतो दुच्छितपणाचे निगुणे, प्रपंचना परमार्थ. थोडक्यात म्हणजे दुच्छितपणाने आपला घात होतो आहे, त्या अवगुणामुळे धड प्रपंचही घडत नाही आणि परमार्थही घडत नाही अशी स्थिती होते आहे. दुच्छितपणे कार्य नासे, दुच्छितपणे चिंता वसे, दुच्छितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता, दुच्छितपणे शत्रुजिने, दुच्छितपणे जन्म मरणे, दुच्छितपणाचे निगुणे हानी होय, दुच्छितपणे नवे साधन, दुच्छितपणे न घडे भजन, दुच्छितपणे नवे ज्ञान साधकांसी, दुच्छितपणे नवे निश्चयो, दुच्छितपणे न घडे जयो, दुच्छितपणे होय क्षयो आपुल्या स्वहिताचा. आता समर्थ म्हणतात आहे, दुच्छितपणाने कार्य बिघडतं, मनात
चिंता उत्पन्न होते आणि पाहता पाहता एका क्षणात विस्मरण होते आणि त्या अवगुणांमुळे सावध न राहिल्याने शत्रूकडनं पराभव पत्करावा लागतो. दुच्छितपणे कार्य नासे, दुच्छितपणे शत्रुजिने, दुच्छितपणे जन्म मरणे, दुच्छितपणाचे निगुणे हानी होय. आणि सावध न राहिल्यामुळे शत्रूकडनं पराभव पत्करावा लागतो. जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होत नाही आणि सर्व प्रकारे अत्यंत आपलं नुकसान होत असते. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, दुच्छितपणे नवे साधन, दुच्छितपणे न घडे भजन, दुच्छितपणे नवे ज्ञान साधकांसी. दुच्छितपणामुळे साधकाच्या हातून नीट साधन होत नाही आणि भगवंताचं भजनही होत नाही आणि म्हणून ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. दुच्छितपणे नवे निश्चयो, दुच्छितपणे न घडे जयो, दुच्छितपणे होय क्षयो आपुल्या स्वहिताचा. कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय होत नाही आणि कुठल्याही गोष्टी जय यश मिळत नाही आणि आपल्या हिताची काय होते, हानी होते. दुच्छितपणे न घडे श्रवण, दुच्छितपणे न घडे विवरण, दुच्छितपणे निरूपण हातीचे जाये, दुच्छित बैसलाची दिसे परी तो असतची नसे, चंचळ चक्री पडिले असे मानस तयाचे. दुच्छितपणामुळे नीट श्रवण घडत नाही आणि श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही. त्यामुळे अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो तो हातचा जातो. आणि चंचल चक्री पडिले असे मानस तयाचे. चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी जर बसला आहे असं दिसते, पण तो खरे तर तिथं असून नसल्यासारखा असतो. कारण परी तो असतची नसे, कारण त्याचे मन एखाद्या चक्रात पडल्यासारखे भ्रमण करीत असते. पुढे म्हटलं आहे समर्थांनी, वेडे पिशाच निरंतर, अंधमुखे आणि बधीर, तैसा जाणावा संसार तुच्छित प्राणी यांचा. म्हणजे वेड्या माणसाचा एखाद्या किंवा निरंतर पिशाच लागलेल्या माणसाचा, अंध मुकबधीर माणसाचा संसार जसा असतो तसा दुच्छित प्राण्याचाही संसार धड नसतो. सावध असो न उमजेना, श्रवण असो न ऐकेना, ज्ञान असो न कळेना, सारासार विचार. तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला ते उमजत नाही, कान असून त्याला ऐकू येत नाही आणि ज्ञान असून सारासार विवेक कळत नाही. ऐसा जो दुच्छित आळसी, परलोक कैचा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. या प्रकारे जो दुच्छित आणि आळशी असतो त्याला त्याच्या चित्तात, ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळसच भरलेला आहे, त्याला परलोक कसा प्राप्त होणार. दुच्छितपणापासून सुटला तरी तो सवेचा आळस आला, आळसा हाती प्राणी आला उसंतची नाही. म्हणजे जर एखादा माणूस दुच्छितपणा मनातून सुटला तर त्याला लगेच आळस घेऊन टाकतो आणि एखाद्या आळसाच्या हाती मनुष्य सापडला की त्याचं उसतच मिळत नाही. आळसे घडेना श्रवण, आळसे नवे निरूपण, आळसे परमार्थाची खून मळीन झाली. आळसामुळे श्रवण निरूपण काहीच घडत नाही आणि त्यामुळे परमार्थ होत नाही. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास उडला, आळसे आळस वाढला असंभाव्य. आळसामुळे नित्यनेम राहूनच जातो, अभ्यास बंदच पडतो आणि आळसाने आळस अमर्याद वाढतो. आळस गेली धारणा धृती, आळसे मळीन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली. विवेकाची गती काय होते, मंदावते. आळसे मळीन वृत्ती मळीन होते आणि धारणा निश्चय टिकून राहत नाही. आळसे निद्रा वाढली, निद्रा वाढली झोप वाढली, आळसे वासना विस्तारली, वासना वाढली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. जी सद्बुद्धी निश्चयाची होती ती सगळी काय झाली, शून्याकार झाली, म्हणजे शून्य झाली. दुच्छितपणा सवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नास आयुष्याचा. निद्रा आळस दुच्छितपण हेची मूर्खाचे लक्षण, येणे करिता निरूपण उमजेने. समर्थ म्हणतात आहे, निद्रा आळस आणि दुच्छितपणा ही मूर्खाची लक्षणं आहेत आणि या तीन अवगुणांमुळे अध्यात्म निरूपण नीट उमजत नाही. हे तिन्ही लक्षणे जेथे विवेक कैचा असेल तेथे ही ती निरूपण ही तीन जी लक्षणं आहेत, एक निद्रा, दोन आळस, तीन दुच्छितपण, हे जिथं आहे तिथं विवेक कसा होईल. अज्ञान असं या परते सुखची नाही, अज्ञानाला याच्यात सुख मिळणार नाही. क्षुधा लागताच जेविला, म्हणजे भूक लागताच जेवला, जेवून उठता आळस केला, जेवून उठला आणि आळस आला, आळस येता निजेला सावकाश, म्हणजे आळस आल्यामुळे परत झोपला. निजोन उठताच दुच्छित, निजून उठल्यानंतर तो कधी सावचित्त नसतोच, कदा नाही सावचित्त, तेथे कैचं आत्महित निरूपणे. म्हणजे दुच्छितपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसे होणार. मर्कटा पासी दिल्ले रत्न, पिशाच्या हाती निदान, दुच्छिता पुढे निरूपण तयापरी होये.
माकडाच्या हाती रत्न दिले तर पिशाचाच्या हाती खजिना सोपवावा, त्याप्रमाणे दुच्छित असणाऱ्या माणसापुढे अध्यात्मनिरूपण करणे काय उपयोगाचं. आता असो हे उपपत्ती, अशंकची कोणी गती, किती दिवसा होते मुक्ती सज्जनाचे नि सांगे. असो आता हा उहापोह पुरे झाला. मूळ शंकेचं उत्तर आता दिलं पाहिजे. सज्जनांच्या संगतीने किती दिवसात मुक्ती होईल, ही त्यांची मूळ शंका होती श्रोत्यांची. पहिल्याच ओळीमध्ये ती दिलेली होती. ऐका याचे प्रत्युत्तर, कथेसे व्हावे निरुत्तर, संत संघाचा विचार ऐसा आहे. या शंकेचं उत्तर आता ऐका, म्हणजे शंका पूर्ण नाहीशी होईल. सत्संगाचा विचार असा आहे. लोहो परिसेसी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला तक्षणी. जसं लोखंडाला परिसेचा स्पर्श झाला की तत्काळ लोखंड सोनं होतं, तसं थेंबुटा सागरात मिळाला की तक्षणी एकरूप होतो. थेंब जर एखाद्या पाण्याचा तर तक्षणी सागरात तो विलीन होतो, म्हणजे एकरूप होतो. किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की तक्षणी ती गंगाच बनते. तसं सावध साक्षपी तसा सत्संगाचा आपल्याला फायदा आहे. संत संघामुळे आपल्याला हा फायदा आहे. सावध साक्षपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष, इतरांस ते लक्षची नवसे. त्याप्रमाणे तो जो सावध, निग्रही आणि जागरूक असतो त्याला तत्काळ मोक्ष मिळतो. इतरांना अलक्ष अशा स्वरूपाची प्राप्ती करता येत नाही. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्य असं तत्काळ मोक्ष लागे. येथे तत्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत आहे. कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ लागत नाही. जे शिष्य अनन्य असतात त्यांना तत्काळ मोक्ष लाभतो. प्रज्ञावंत आणि अनन्य, तयास न लगे कक्षण, अनन्य भावार्थी विन प्रज्ञा कोटी. प्रज्ञे विन अर्थ न कळे, विश्वासे न वस्तू ना कळे, प्रज्ञा विश्वासे कळे देहाभिमान. जे प्रज्ञावंत अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही, ती निरुपयोगी ठरते. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तू प्राप्ती, सत्संगते सद्गती विलंबची नाही. सावध साक्षपी विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करणेची लागे. इतर भाविक साबडे, तयासही साधने मोक्ष जोडे. साधू संगे तत्काळ उडे विवेक दृष्टी, परिते साधन मोडू नये. निरूपणाचा उपाय, निरूपण लागे सोय सर्वत्रांसी. पण निरूपणाचा उपाय करीत असताना ही साधन कधी सोडू नये. निरूपणाने सर्वांना मार्ग सापडतो. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी. आता मोक्ष कसा आहे, स्वरूप दशा कशी असते आणि सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते. ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ, श्रोती होऊन या निच्छळ अवधान द्यावे. याचं स्पष्ट स्वच्छ निरूपण पुढे सांगितलेलं आहे, तरी श्रोतांनी निश्चल होऊन शांत चित्ताने अवधान द्यावं. अवगुण त्यागावया कारणे, न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोपन धरणे ऐसिया वचनाचा. श्री समर्थ म्हणतायत की श्रोत्यांनी अवगुणांचा त्याग करावा आणि म्हणून न्यायनिष्ठुरपणे बोलावे लागते. बाकी त्यांचा काही उद्देश नाही. समर्थ म्हणतात फक्त तुमच्या अवगुणांचा तुम्ही त्याग करा, म्हणजे जे गुण आहेत त्यांना वाव मिळेल. कारण म्हणून न्यायनिष्ठुरपणे मला बोलावे लागते, तरी अशा बोलण्याचा राग श्रोत्यांनी धरू नये. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे दुच्छित निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.